दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अहिल्यानगर महापालिका हद्दीत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनांमध्ये गोरगरीब, कष्टकरी आणि बेघर नागरिकांना त्यांच्या खिशाला परवडणाऱ्या रकमेत हक्काचं घर मिळावं, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू असून प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी केली गेली आहे. शहरातील मजूर आणि कष्टकरी वर्गाच्या हक्काच्या घराचं स्वप्न महागड्या योजनांमुळे अपुरं राहतंय. महानगरपालिकेनं घरकुलांच्या किमती सामान्य माणसाला परवडतील अशा ठेवल्या पाहिजे. जोपर्यंत बेघरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत रिपब्लिकन सेनेचा हा लढा थांबणार नाही, असं जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितलंय. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडीनं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. कष्टकरी महिलांचे प्रश्न आणि घरांची गरज लक्षात घेऊन संघटनेनं महापालिका प्रशासनावर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी 5 नगरून आम्ही इथं आलेलो होतो आंदोलन करण्यासाठी, घरकुलाच्यासाठी संदर्भात. पण आम्ही इथं धरणं आंदोलन केलं आझाद मैदानामध्ये, पण आमची शिंदे साहेबांची आणि आमची काही गाठ झाली नाही. तरी बी आम्ही हार मानणार नाही. आम्ही गोरगरिबाला घर मिळवून देणारच, हे 100% खरं आहे. तरी 4-8 दिवसांनी आम्ही मुख्य कार्यकर्ते 4-8 जण आम्ही 4-8 दिवसात वापस येणार आणि शिंदे साहेबांची गाठ घेऊनच जाणार, त्यांना निवेदन देणार. आमच्या घरकुलचं, गोरगरिबाच्या घराचं लवकरात लवकर मार्ग लागला पाहिजे, हे असं आम्ही शिंदे साहेबाला बोलणार होतं आणि निवेदन देणार त्यांना. आपल्या अहिल्यानगर या ठिकाणी आज 29/4/2026 रोजी की महानगरपालिकेमध्ये जो घरकुलचा प्रकल्प जो मोठा राबवण्याचा नियोजन महानगरपालिकेने केलेलं आहे, त्या घर कुलामध्ये हे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी अशांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरता आम्ही रिपब्लिकन सेना यांच्या नेतृत्वामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी केलं होतं. धरणे आंदोलन करत असताना की आज आम्हाला कॅबिनेट असल्यामुळं आमची आज एकनाथ शिंदे साहेब यांची भेट होऊ शकली नाही किंवा त्यांचे सचिव असतील ते सुद्धा भेटू शकले नाही. पण जे आम्ही आज आंदोलन करते सर्वजण आहोत, आज आमचं निवेदन काही या आझाद मैदान पोलीस स्टेशन हाताने आमच्याकडून निवेदन घेतलं आणि हे निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि यांना देण्यासाठी 2 प्रती घेऊन ते आम्ही त्यांना कळवू. पण तरी पण आम्ही हे घरकुल गोरगरिबांना मिळवण्याकरता आम्ही येत्या 8 दिवसात परत काही या रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी मुंबईला या ठिकाणी येऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन परत आम्ही हे निवेदन देणार आहोत. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, तालुका अध्यक्ष कृष्णा गाडे, उपाध्यक्ष नेहा जावळे, बेबीताई टकले, महिला शहराध्यक्ष सुनीता शिंदे, मंगल बरकडे, सविता कवडे, सुनीता मोरे, निलोफर पठाण, रतन भोसले, सवित्रा आंग्रे, मंदा शिंदे, पायल क्षीरसागर, सुमन पाटोळे, सविता कांबळे, मंदा साठे, सचिन कांबळे, महेश अरुणकर, मार्कस बोर्डे, लंका वायभासे, रेखा कांबळे, अलका मैड यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.